संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथून थेट ऑनलाईन प्रबोधन. यूट्यूब लिंकद्वारे 299 शाळांमधील सुमारे 40,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. पोलीस, वन विभाग आणि पंचायत समितीचा संयुक्त उपक्रम. संगमनेर आणि अकोले तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता मानवी वन्यजीवन संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाकडून एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. तब्बल 40,000 विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या ऑनलाईन जनजागृती मोहिमेचा हा आढावा. बिबट्या समस्या आणि उपाययोजना या विषयावर आयोजित कार्यशाळेत RYDES संस्थेचे संचालक विवेक दातीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. बिबट्याची वागणूक ओळखणं, प्रवण भागात वावरताना घ्यावयाची काळजी आणि अनपेक्षित प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. बिबट्या दिसल्यास घाबरू नका, एकटे न जाता समूहात राहा, टॉर्चचा वापर करा आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या, असे आवाहन विवेक दातीर यांनी केलंय. कार्यशाळेत पोलीस, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बिबट्यांपासून बचावासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे संदेश घराघरात पोहोचावेत हा आमचा उद्देश आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवले यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी जवळे कडलग ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. रात्री बाहेर पडताना समूहाने जाणे, टॉर्चचा वापर करणे आणि मुलांच्या सुरक्षेबाबत तडजोड न करण्याची आवाहने यावेळी करण्यात आले. बिबट्याच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांपासून ग्रामस्थांपर्यंत पोहोचलेला हा ऑनलाईन जागर अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर.